ठाकरे बंधूंच्या वचननाम्यासाठी आता केवळ 1 तास उरलेला आहे। वचननाम्यात मुंबईकरांसाठी काय असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। शिवसेना भवनात वचननामा प्रकाशित होणार आहे। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये येणार आहेत। मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंचा वचननामा तासाभरात प्रसिद्ध होणार आहे। शिवसेना भवनात ठाकरे बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वचननामा जाहीर करणार आहेत। या वचननाम्यात मुंबईकरांसाठी काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। महत्त्वाचं म्हणजे वचननाम्याच्या निमित्तानं राज ठाकरे तब्बल 2 दशकांनंतर शिवसेना भवनमध्ये जाणार आहेत। यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सोबतच महायुतीच्या प्रचार सभेत शिंदे फडणवीसांनी केलेल्या टीकेला ठाकरे काय उत्तर देणार याकडेही लक्ष असणार आहे। शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत। आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे। साधारण तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत। शशिकांत शिंदे येत आहेत, उद्धवजी आहेतच आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील असं प्रकारचं आहे। आणि त्यानंतर काल आपण पाहिलं असं की उद्धवजीने अनेक शाखांना भेटी दिल्या। वचननामा जाहीर करण्याचा अधिकार उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांना अजिबात नाही। उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांनी महाराष्ट्राची फसवणूक केली। महाराष्ट्राला मुंबईला 25 वर्ष लुटण्याचं काम केलं। संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी लूटनामा जाहीर केला पाहिजे। ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबई महापालिकेची लूट केली त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची वाट लावली। त्यामुळं हा लूटनामा आणि वाटनामा अशा पद्धतीचा नामा प्रसिद्ध केला पाहिजे।